मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. तुम्ही म्हणाल की आज ही चिकन बिर्याणी कशी बनवते, तर ही व्हिडिओ कधीचीच आहे, रविवारची, आणि मला म्हणजे अपलोड करायला टाईम नव्हता भेटला, तर मग मी म्हटलं की आज करूया. तर मी मस्त चिकन बिर्याणी बनवली. कारण असं की पाहुणे आले होते घरी, तर म्हटलं नेहमी चिकन भात पुऱ्या हे काय करायचं, तर म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं चिकन बिर्याणी करूया. चिकन बिर्याणी माझ्या नवऱ्याला माझ्या हातची खूप आवडते, म्हणून म्हटलं लोकांना पण दाखवूया की कशी बनवते चिकन बिर्याणी, टेस्ट थोडासा. तर मी एका रिसॉर्टवर काम करते, तर तिथे मी थोडं कुकिंगचं वगैरे शिकले आणि खूप जरा चांगलं येते जेवण बनवता. तर विचार केला की चला यार, सगळेजण यूट्यूबवर आपल्या चॅनल उघडत आहेत, आपल्या आतमधली कला लोकांना दाखवत आहेत, तर म्हटलं की चला आपण पण करूया जरा काहीतरी नवीन. तर त्या कारणाने जरा मी मस्त हे करायला घेतलं. तुम्ही मला सपोर्ट करा, चांगलं माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या, मला खूप आवडेल. नेहमी काय होतं की चिकन बिर्याणी जास्त करून लोक दही वापरतात, आणि आम्ही आगरी लोक, आम्हाला दही म्हणजे असं म्हणजे दह्याची बिर्याणी चांगली होते. पण मी वाटणाची करते बिर्याणी, थोडं वाटण नॉर्मल दही टाकते, ठीक आहे, पण मला वाटणाची बिर्याणी खूप आवडते आणि खरंच खूप चांगली होते वाटणाची बिर्याणी. ग्रेव्ही पण खूप होते. दहीचं माझ्याकडून प्रॉब्लेम असा होतो, दही टाकायचं असताना की माझ्याकडून असा प्रॉब्लेम होतो की दही माझ्याकडून चिकन शिजवताना दह्याचं चिकन असताना ते हे करतं, म्हणजे गॅसला लागतं भांड्याला, म्हणून मी दही जास्त हे नाही करत. एक तर शिजलं ना चिकन की मग त्याच्यावरती वरून दही टाकते आणि मग हे करते. वाटणाची कशी की नेमकीच होते, जास्त आंबट पण नाही होत.